महाविकास आघाडीच्या वतीनं दक्षिण मुंबईचे उमेदवार म्हणून अरविंद सावंत काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्या रॅलीची तयारी आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसैनिक या ठिकाणी आता हळूहळू मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरातले यासोबतच मुंबई परिसरातले शिवसैनिक देखील आज अरविंद सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। या ठिकाणी अरविंद सावंत शक्ती प्रदर्शन करत जाणार आहेत आणि त्यासाठी एक आकर्षक गाडी देखील या परिसरात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत आहेत आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यंदा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जी चर्चा आहे ती अरविंद केजरीवाल यांची देखील आहे। त्यांचा देखील फोटो आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या ते जेलमध्ये आहेत, मात्र त्यांचे कार्यकर्ते प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीचे सर्व जे नेते आहेत ते काही वेळामध्येच या ठिकाणी येतील आणि प्रचाराला सुरुवात होताना पाहायला मिळेल। रॅलीला सुरुवात होईल आणि साधारणपणे 12:30-1च्या दरम्यान अरविंद सावंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर अजूनही महायुतीचा उमेदवार जो आहे तो ठरलेला नाही आहे, मात्र आता तुम्ही एक रॅली संपूर्ण मतदारसंघातली एक तुमची फेरी पूर्ण करून आता तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करताय। आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा आणि गद्दारी झाल्यानंतरसुद्धा उद्धवसाहेबांसोबत जे निष्ठेनं राहिले अशा अरविंद सावंत साहेबांचा उमेदवारी अर्ज भरणे आहे। हे अरविंद सावंत साहेब आणि निष्ठा हे एक समीकरण आहे आणि त्याचंच एक कारण आहे की आज त्यांच्यासमोर अजूनही उमेदवार निश्चित झाला नाही आहे। आज भगवत तुफान या दक्षिण मुंबई परिसरातून अरविंद सावंत साहेबांसोबत एक भगवत तुफान निष्ठेचं तुफान हे उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे आणि त्याचीच प्रचिती आपण बघू शकता। हजारो लाखोच्या संख्येनं आज सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अरविंद सावंत साहेब हे उमेदवारी अर्जही भरतील आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जे निष्ठा आणि प्रेम त्यांचं आहे आणि उद्धव साहेबांचा जो विश्वास आहे तो साकार करून या भाजपवाल्यांना आज उमेदवारसुद्धा सापडून नाही राहिला, हीच या निष्ठेची खरी ताकद आहे। कितीचं लीड मिळेल? लीड समोरच्याचं डिपॉझिट ते जप्त करू, आज उमेदवार त्यांना मिळून नाही राहिला म्हणजे त्यांना आज 0 एकही मत नाही आहे, उमेदवारच नाही आहे त्यांचा, तर लीडचा प्रश्नच नाही आहे, त्यांचं डिपॉझिटसुद्धा जप्त होऊन जाईल। अरविंद सावंत ज्या पद्धतीने सध्या प्रचार करतायत, हॅट्रिक अरविंद सावंत साधणार का? 100% त्यांच्यासमोर जर उमेदवार मिळू शकत नाही, हेच त्यांच्या कामाची पावती आहे, हेच त्यांच्या निष्ठेची पावती आहे आणि हेच त्यांचं ठाकरे कुटुंबावर मराठी माणसावर असलेल्या प्रेमाची पावती आहे। मोदी देखील आता या ठिकाणी प्रचार सभा घेतील आणि आपल्या प्रचाराच्या माध्यमातून महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न करतील। तुमचं याबाबत काय म्हणणं आहे? त्यांच्या सभेचा काय फरक पडणार नाही, कारण ज्या प्रकारची गद्दारी गेल्या 2 वर्षामध्ये झालेली आहे त्या कामगार सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड आहे आणि उद्धव साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत, महाविकास आघाडीने जे उमेदवार दिलेले आहेत ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यांना हद्दपार करतील। आता दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे। नवी मुंबईमध्ये एम.के. मडवींनं रश्मी ठाकरेंची त्या ठिकाणी सभा घेतली आणि एम.के. मडवींनाच त्या दिवशी रात्री अटक झाली। असं आहे की दबाव तंत्राचा वापर हा अजूनही करणार आहेत, करतायत। आमचे उमेदवार अबोल कीर्तिकरांना काय त्रास देत आहेत आम्ही उपनगरामध्ये बघतो आहोत, तरीसुद्धा सामान्य शिवसैनिक आणि जे आमचे कट्टर लोक आहेत ते या दबाव तंत्राला भीक घालणार नाही। काय या निमित्तानं संदेश द्याल तुम्ही? असं आहे की कुठल्याही परिस्थितीत देशाचा पंतप्रधान बदलला पाहिजे, देशामध्ये महाविकास आघाडी आमचं इंडिया आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि यांना हद्दपार केलं पाहिजे। आपकी बार तडीपार आपण पाहतोय आपकी बार सर्व कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। हळूहळू कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहेत। काही वेळातच रॅलीला सुरुवात होईल आणि हे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते रॅलीच्या निमित्तानं कलेक्टर कार्यालयामध्ये जातील आणि त्या ठिकाणी जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन अरविंद बारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।